पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माय पैसे कधी देणार? अरे येळेवर मदत करून सुद्धा तुम्हाला किंमत नाही माणसाची। आता किती दिवस पैशासाठी थांबायचं मी? काय रे? आणि आता माझ्याकडे पैसे नाही, मी काय करू हे सांगायची गरज उरलेली नाही आता। अरे पोरगी श्रीमंतांच्या घरची सून झाली तुई। शेणाच्या ढिगाऱ्यावरून स्वानाच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसली। गरिबी हटवण्यासाठी त्या बिचाऱ्या सारंगला प्रेमामध्ये अडकवून लग्न केलं ना त्याशी। अडकवला बिचाऱ्या पोराला कस रे? आजपर्यंत एवढा प्रयत्न करून सुद्धा तुम्ही आमचा स्वाभिमान नाही संपवू शकला, आणि आता आम्हाला संपवायची धमकी देताय। करा, तुम्ही डोक्यात राग ठेवून आम्हाला संपवायचा प्रयत्न करा, पण मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला प्रेमानं जिंकून दाखवेन। तुम्ही हे घर घामातून रक्तातून उभं केलंय हे खरंय, पण शिस्त आणि संस्कारांनी माणसांना एकत्र बांधून ठेवलंय हे मात्र खोटं आहे। मी माणसांना एकत्र बांधून ठेवलंय पण बळजबरीने आणि धाक दाखवून। स्वतःची पातळी सोडू नकोस। पातळी न सोडता सांगिते, उगाच धाकात ठेवलेला सगळ्यांना मुक्त करणार नाही। एक दिवस असा येईल की या घरात सगळे मोकळा श्वास घेतील। त्यासाठी तुझा श्वास कायमचा बंद करून टाकेन मी। तिची पाठ राखण देवी आई, तिला कशाची भीती? आणि अजून एक, मी याआधी पण तुम्हाला सांगितलंय, या घरात मी मावं पैसे स्वतः कमवून आणणार, कारण मला माझा स्वाभिमान जिवंत ठेवायचा आहे। माझ्या घरच्यांना पैशा पाणीसाठी मदत करायची। तुमचा एकही रुपया ना मायासाठी ना माझ्या घरच्यांसाठी खर्च होणार, नाहीतर लोक म्हणतील ना की यासाठी या घरात लग्न केलं। आणि तुम्ही काळजी करू नका, या घरातल्या कामाची जबाबदारी मी चोख पार पाडेन आणि घरात बाहेर जाऊन पण काम करेन। आज हळद उतरायचा दिस, नियतीचा खेळ बघा ना, जिनं धोक्याने छोट्या मालकांचा हळदीचा रंग स्वतःच्या अंगाला लावून घेतला, ती त्यांच्या आयुष्यातून कायमची उतरली। आणि माया अंगाला हळद नसताना आज हळद उतरवताना मी त्यांच्या सोबत उभी असणार। आज हळद उतरवताना जेव्हा आम्हाला एकत्र आंघोळ घातली जाईल, तेव्हा जमिनीवर पडलेल्या पाण्याचा रंग हळदीचा असेल, कारण ही मुक्ता सारंगच्या रंगात रंगून कधीच मुक्त रंग झाली। कांताशेठ, त्या सोनाराकडनं मी ते दागिने उधारीवर घेतलेले होते, तुझा पैसे मागायचा काय संबंध आहे? मी दिलेत ते पैसे आणि तुझ्या कोऱ्या कागदावर अंगठा लावला होता ना, त्यावर मग लिहिलो, 1 महिन्याच्या आत तू पैसे दिले नाही तर हे घर माझ्या नावावर। आणि तुम्ही सगळे रस्त्याच्या नावावर, म्हणजे तुम्ही सगळे रस्त्यावर। कांताशेठ,
लईच वाईट घडतंय म्हणायचं. आता ह्यांची पोरगी मोठ्या वाड्यात आणि हे आई बाप रस्त्यावर. अरे 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 देव बी असा निर्दय कसा. आणि आता कोर्टात जाऊन मी वकिलांची मी बोलून आलोय. यावेळी पुरावा लई भक्कम आहे. तुम्ही सगळे उघड्यावर पडणार आहेत. हे भक्ती, तू घाबरू नको. वाहून वारा काय बी लागू देणार नाही मी. तू ही बहीण कशी श्रीमंतांच्या घरी गेली तशी तू बी श्रीमंतांच्या घरी जाणार आहे. माझ्या घराच्या दरवाजे तू यासाठी कधी पण उघडेच आहेत. कांत्या, तिच्या नजर टाकू नको. केदारासारखे पंजे बघितले का माझे? पकडलंय मजबूत आहे. तुझ्या घरावर हे गिधाड सारखं घिरट्या घालत राहणार. आणि शिकार दिसली की तिला उचलणार आणि घेऊन जाणार. परत येईल. पैसे तयार ठेव. माव बोलणं मोठ हो द्या साठ लोट. बैर आई हो, पण ते कागद तर मोठ्या मालकांना लिहून घेतले होते ना, मग ते यांच्याकडे कसं आलं? अगं तो कागद आहे ना मोठ्या मालकांकडेच आहे आणि त्या सोनाराला पैसे देऊन मोठ्या मालकांनीच तो कागद त्यांच्याकडे ठेवलाय. फक्त आता हे काय चाललंय, हे या अशा कांता भैरूला संमती टाकून काहीतरी काड्या करू राहिलेत. अण्णा, मग आपण हे सगळं मुक्तदया आणि सारंगदाजींना सांगितलं तर? नाही नाही पुरी, तसं नाही करता येणार. अगं मोठा गोळ होईल. मुक्तनं काय केलंय, त्यांचे चेहरे आहेत ना गुप्त ठेवलेत, लपवून ठेवलेत. जर आपण ते उघड केले ना तर ते सगळं भांडाफोड होईल. तसं करायचं नाही, कारण मुक्तानं त्यांचे चेहरे लपवून ठेवलेत, त्यामुळं ते शांत आहेत सगळे. लक्षात, हे कांता आणि हे भैरू हे सगळं भावल्या आहेत, भावल्या. कळलं का? या सगळ्यांच्या दोऱ्या मोठ्या मालकाच्या हातात आहेत. ते जसं नाचवतील तसे हे नाचणार. यांनी किती पण धमक्या देऊ दे, हे आपलं काहीच बिघडवू शकत नाही. ऐका 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 दादा, आपल्याला जिंकायचं. विचार करायचाच नाही, आमची मुक्ताच जिंकणार. नाही नाही, आजी म्हणतात की बरोबर आहे, मुक्तताई जिंकणार. कमन मुक्तताई. मुक्ता. हा, तर मंडळी, भांड्यात शोधा अंगठी या खेळाला अशा प्रकारे इथं नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. टाको. दादा कमन, आपल्याला जिंकायचंय. दादा, आपल्याला जिंकायचंय. सारंग, अंगठी शोध, हात नको पकडूस. आम्ही पण खेळलोय हा खेळ. हंड्याच्या आत बंड्या काय करतोय आम्हाला चांगलं ठावाय. तर अशा प्रकारे सारंग म्हणजे बंड्यानं मुक्ताताईचा हात पकडण्याचा जो प्रयत्न केला तो आजींनी त्यांच्या बुद्धी चातुर्याने हाणून पाडलेला आहे.
बोलले ना आम्ही. येस काय काय yes, जिंकलो, yes, आम्ही yes. जिंकलो. काय जिंकलं नाही अजून 2 चान्स बाकी आहेत. हा, मग आता मुक्ता आता मुक्ता जिंकणार. दोन्ही चान्स जिंकायचं आहे टाकू? सांगते. हा. चांगलंच बदला घेतलेलं दिसतंय. काय सासूबाई तुम्ही. सारंग दादा, तिसरा चान्स बाकी ठेवून आपल्याला जिंकायचंय. हा हो हो हा काय जिंकणार बिघणार नाही, मुक्ताच जिंकणार आहे. आत्या, तू पण कर ना चेअर. शाबास शाबास आहे सारंग, तूच काढ अंगठी. अंबिका सारखी शाबासकी दे सारंगला, म्हणजे आमची मुक्ता सारखी जिंकत राहते. आणि आता फायनल राऊंड. तर अशा प्रकारे मुलाच्या आई ज्या ओकेमे मुलीच्या बाजूनी आहेत त्या भांड्यामध्ये अंगठी सोडतायत. काय 1 2 साडेबडे 3. मुक्ता आपणच जिंकायचंय. कळू दे बाया पण ह्यात पण कमी नाहीत म्हणून. सारंग, तूच जिंकला पाहिजेस. नगरकर कधी हारत नाहीत, लक्षात ठेव. अंगठी तर हाताला लागलीये, पण नको, यांनाच जिंकू दे. इथं तरी दादांचा अहंकार जिवंत ठेवायला पाहिजे. अंगठी सोडलीये. छोटे मालक, अंगठी उचला. अंगठी तर सापडली, पण आपण जिंकलो तर दादांच्या खोट्या अहंकाराला अजून हवा मिळेल. दादा, मी स्त्री पुरुष समानता मानतो, ज्यात दोघे सारखे असतात. ना कुणाकडे सत्ता असते, ना कोणी मोठं असतं. अंगठी सोडली. मुक्ता, प्लीज उचल. तर अशा रीतीनं मंडळी दोघांचे समान गुण झालेले आहेत आणि या राऊंड मध्ये जो जिंकल तो या खेळाचा विजेता ठरणार आहे. कमॉन मुक्ताताई, तूच जिंकायला पाहिजे. दादा 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 कमॉन कमॉन दादा. एक मिनिट. अंगठी माझ्याकडे नाहीये, अंगठी मुक्ताकडे. तिला असं वाटतं की मी जिंकावं म्हणून तिच्या हातात अंगठी आहे, तरी सुद्धा ती माझ्या हातात सरकवण्याचा प्रयत्न करत होती. हे बघा, मला चिटिंग आवडत नाही. तुम्हाला विश्वास नाही बसत आहे का? एक मिनिट. काय सारंग, बायकोकडून हारलास? शी. काय ना त्या, अगं आम्ही दोघं आता आयुष्याचे साथीदार आहोत.
मोठा आमच्यापैकी कोणीही जिंकलं ना तरी विजय हा दोघांचाच असेल. शेवटी मुक्त रंगचा विजय झाला. टाळ्या. तिकडं बाहेर सगळेजण काय मस्त एन्जॉय करतायत. मला पण त्यांच्याबरोबर जाऊन एन्जॉय करा वाटून राहिले. करू दे ना थोडा एन्जॉय फॅमिली सोबत. म्हणजे ती सगळी तुमची फॅमिली आणि मी तुमची फॅमिली नाही. असं कसं, तू पण आहेसच की. त्या फॅमिली सोबत थोडा एन्जॉय करतो, परत येतो या फॅमिलीत. मला नाही का एन्जॉय करावं असं वाटत. हा अहो तुमच्यापेक्षा मला कसं तरी होतंय. मला सारखं तिथे जावं असं वाटतंय, पण मी काय करणार. जा, तुम्हाला जायचं तर जा, ठीक आहे. आणि इथे मी पडले झडले, मला काय झालं तर मग नंतर काय बोलू नका तुम्ही मला. ऐक गुडघ्यातूनच मोडेन मी. तू कशाला गुडघ्यात मोडशील. जागेवरून उठू नकोस म्हणजे झालं. अहो बसून बसून अवघडून जायला होतंय हो मला. आणि मला काय, मी इथे बसेन, पण तुम्ही बाहेर गेलात की तुम्ही रमले की रमले आणि मला विसरून जाल. काय बोलतेस, तुझी आठवण राहणार नाही असं कसं होईल का. असा गेलो ना असा आलो. चला, मला सुद्धा एन्जॉय करायचंय. तुम्ही मला घेऊन चला. माझा पाय गेला. बापरे, मला असू दे असू दे असू दे. तू उठू नकोस, तू उठू नको, तुला नाही जमणार ते. नाही जमत आहे. ठीक आहे, मी पण नाही जात. आपण दोघंही इथेच बसू. झालं. किती काळजी करता तुम्ही माझी. सारंग, मुक्ता, हातातल्या हातामध्ये हळकुंडाचं कंकण आहे ना, ते सोडायचं नाही, तामणात सोडायचं. सारंग, तू एका हाताने ते कंकण सोडायचं नाही, मुक्ता तू दोन्ही हाताने. अगं पण असं का. असं का म्हणून विचारायचं नाही. मोठी माणसं सांगतात तसं करायचं. अरे भावा, तुझा आधार द्यायला आणि तुझी जबाबदारी घ्यायला माझा एकच हात बास झाला, असा काहीतरी अर्थ असेल त्याचा. हो की नाही आजी. हा पप्प्या, तू म्हणतोस तसा. अनुभवी आहेस ना. पप्प्या दादा ना काही पण सोडून देतो. सोडू का आता. सोड सोड, एका हाताने पण. हा. अच्छा अच्छा, सुटली का. कळलंच नाही मला. दे दे दे. पप्प्या, काय डोसक्यात शिरलं का. हा येडा आहे, सुटलेल्या गाठणीला परत सोडवीत होता. येडा नाही तो, येडा बनून पेडा खातोय. शहाणा आहे तो लई. मुक्ता, आता तू सोड. सुटली. मुक्ता, तामणात सोडून देते. सारंग, मुक्ता, आता तुमच्या मुंडावळ्या एकमेकांनी सोडवा.